नमस्कार मंडळी, तुम्ही मॅगी खाऊन कंटाळलात का? मग बघा, हा झणझणीत, हेल्दी आणि 10 मिनिटात तयार होणारा शेवैया उपमा एकदा खाल्ला की तुम्ही मॅगीच विसराल. ही रेसिपी अतिशय सोपी आणि टेस्टमध्ये अतिशय भन्नाट आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण थोडक्यात बघूया. एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, 5-6 शेंगदाणे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ह्या आपल्या शेवया ज्या सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतीलच. सर्वप्रथम आपण एका कढईत 2 चमचे तेल टाकूया. हे तेल गरम झाल्यानंतर या तेलात मोहरी, जिरे घातल्यानंतर या तेलात आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत ते परतवून घ्यायचे आहेत. आता हे बघू शकता आपले शेंगदाणे इथे लाल झाले आहेत. आता यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या हे आपल्याला चांगले लालसर होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तर इकडे कांदाही आपला चांगला लालसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. 2 मिनिटं हा टोमॅटो आपल्याला या तेलात शिजवून घ्यायचा आहे. हा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर आपण यात मसाले घालून घेऊयात. आता मसाल्यांमध्ये आपल्याला जास्त मसाल्यांची गरज नाहीये. कमी मसाल्यात होणारी ही रेसिपी आहे. तर फक्त यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मॅगी मसाला, जो सगळ्यांच्या घरात अवेलेबल असू शकतो. जर नसेल तर तो तुम्ही बाहेरून विकत घेऊन या. तर हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला 1 ग्लास पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर ह्या शेवया हे पाणी उकळल्यानंतर ह्या शेवया आपल्याला त्यात टाकायचे आहेत आणि आपण चवीनुसार तुम्ही त्यात मीठ घालू शकता. त्यात चवीनुसार मीठ घातल्या आपल्याला यावर आपण एक प्लेट ठेवून हे सर्व मिश्रण आपण 5-10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकतात आपले ही शेवयांचा उपमा रेडी आहेत. याला एक चांगली टेस्ट यावी म्हणून आपण इथे भरपूर अशी यात कोथिंबीर घालायची आहे, ज्यामुळे या उपमाला टेस्ट अतिशय छान येते. आता इकडे आपल्या शेवयांचा उपमा रेडी आहेत. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा व कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. अतिशय सोपी व 10 मिनिटात तयार होणारी अशी रेसिपी आहेत व चवीलाही अतिशय भन्नाट आहे. सो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आपण भेटूया नंतर पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.